विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये। आव्हाडांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखांना पोलीस स्टेशनला नेत असताना आव्हाडांचं हे आंदोलन। पोलिसांनी देशमुखांना ताब्यात घेतलं। तर पोलीस आणि आव्हाडांची धरपकड। आव्हाडांनी पोलिसांची गाडी रोखून धरली। नितीन देशमुखांना ज्या गाडीतनं नेलं जात होतं त्या गाडीखाली आव्हाड शिरले। आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। मला विधानसभेत असताना जीवे मारण्याची धमकी, तर जितेंद्र आव्हाडांचा आरोप। बघू आता किती तासात कारवाई होते। धमकीच्या मेसेजनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवारांचंही जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाला समर्थन। रात्रीच्या सुमारास रोहित पवार आंदोलनस्थळी, तर आव्हाडांना येणाऱ्या धमकीवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखांची 1 तास चौकशी। नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेकडून हल्ला। विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली। आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर आव्हाडांच्या कार्यकर्त्याचं आंदोलन। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नितीनांना भेटण्यासाठी आव्हाड आधी मरीन ड्राईव्ह, नंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले। मात्र दोन्ही ठिकाणी नितीन देशमुख नसल्याची माहिती। नितीन देशमुखांची जेजे रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी दरम्यान पोटात दुखू लागल्यामुळे देशमुखांवर जेजे रुग्णालयात उपचार। देशमुखांचं 3 महिन्यांपूर्वीच ऑपरेशन झाल्याची आव्हाडांची माहिती। वैद्यकीय तपासणीनंतर देशमुखांनी या ठिकाणी आव्हाडांनी त्यांची भेट घेतली। नितीन देशमुखांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर आव्हाडांचं आंदोलन मागे। गुंड मला मारण्यासाठी आले होते। विधान भवनात आमदारच सुरक्षित नसतील तर आमदार कशाला राहायचं? सत्तेचा इतका माज का? त्या गुंडांना कुणी पास दिले? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल। नितीन देशमुख कोण मला माहिती नाही। मी कुणाला या ठिकाणी त्यांनी धमकी दिली होती तेही मला माहित नाही। हाणामारीच्या प्रकारानंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। गुंडांना विधान भवनात पास कुणी दिले? त्यांच्यावर कारवाई करा। विधान भवनात गुंडगिरी होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून कारवाई करावी। उद्धव ठाकरेंची ही आक्रमक मागणी। विधान भवन परिसरात घडलेली घटना ही अत्यंत चुकीची, हे अशोभनीय आहे। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी कडक कारवाई करावी। मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी। संपूर्ण घटनेचा अहवाल मागवलाय। घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार। विधान भवन परिसरातच हाणामारी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा इशारा। महाराष्ट्राच्या विधान भवनात गँग वॉर झालंय, तर भाजपनं विधिमंडळामध्ये आणि त्यांच्या पक्षात गुंडटोळ्या आणल्यात। फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उद्ध्वस्त झाली। या सगळ्या प्रकारावरून संजय राऊतांचं ट्विट। आव्हाड आणि पडळकरांमधला वाद मिटलाय। सभागृहाच्या आवारात राडा होणं अशोभनीय आहे। या राड्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विधान भवनातील हाणामारीच्या प्रकारावर कारवाईसाठी आता हक्कभंग समिती नेमली। दरम्यान या संदर्भात समिती नेमली पाहिजे अशी मागणी। आरोपींना 2029 पर्यंत प्रत्येक अधिवेशनात जेलमध्ये टाका। मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। विधान भवनात हाणामारी करणं अत्यंत लाजिरवाणं। महाराष्ट्रात हे यूपी बिहारचं वातावरण सुरू आहे का? राजू पाटील यांचा सवाल। विधानसभेतील लॉबीमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी। विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना अशी चुकीची घटना घडणं हे अशोभनीय। आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांविरोधात मुंबईमध्ये हल्लाबोल। पडळकर यांच्या प्रतिमेला आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन, तर पडळकरांनी जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करू। कार्यकर्त्यांचा इशारा। मीरा भाईंदरमध्ये आज राज ठाकरेंची सभा होणार, तर सभेचा टीझर प्रदर्शित। काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर तिथलं वातावरण चांगलंच तापलं होतं। राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली। सकाळी 9 वाजता बैठक होणार। मीरा भाईंदर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करणार चर्चा। राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे। आरोपाला आम्ही घाबरत नाही। राज ठाकरेंच्या दौऱ्यावर मेहतांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंविरुद्ध उत्तर भारतीय विकास सेनेकडून तक्रार दाखल, तर उद्या राज ठाकरे हे मीरा भाईंदरमध्ये जाणार असल्यानं मीरा भाईंदरमध्ये सध्या तणावाची शक्यता। राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर वाहतूक पोलिसांचं परिपत्रक जारी। संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेमध्ये काही मार्गांवर वाहतुकीला बंदी। राज ठाकरेंच्या कार्यक्रमामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी वाहतुकीत बदल। राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी। संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात झेंडेही लावले। कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सरकार अजूनही गंभीर नाही, नाना पटोलेंचा आरोप। तर मुंबईमध्ये मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचाही पटोलेंचा दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये ही भेट झाल्याची माहिती। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार। जनसुरक्षा विधेयकावर सही करू नये अशी विनंती राज्यपालांना करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। विधानभवनात दोघंही एकत्र, दोघांनी हातमिळवणी करत एकमेकांशी संवाद साधला। पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, तर आम्ही पुरोगामी विचारांसोबत, आम्ही प्रवीण दादांसोबत असा या बॅनरवर उल्लेख। सभागृहात विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली, तर मी असंवैधानिक शब्द वापरणार, वडेट्टीवारांचं सभागृहात वक्तव्य। प्रवीण दरेकरांना भावी मुख्यमंत्री बनतो, विधान परिषदेमध्ये बोलताना हेमंत पाटलांचं वक्तव्य, तर भावीला काय मर्यादा आहेत का? पंकजा मुंडेंनी भावी मुख्यमंत्र्यांवरून भोगलं आहे, हेमंत पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पश्चिम विदर्भातील आमदारांसोबत बैठकीला अमरावती विभागातील सर्वच भाजपच्या आमदारांची उपस्थिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांकडून आमदारांसोबत संवाद। सर्व महिलांनी नवीन दारूच्या दुकानांना विरोध केलाय, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर ड्रग्ज संदर्भात सरकारनं लक्ष घातलं पाहिजे, नाहीतर नवीन पिढी अडचणीत येईल, ड्रग्जबाबत सुप्रिया सुळेंनी वेधलं लक्ष। गिरणी कामगारांचा डेटा लीक झाल्याची भीती, आमदार विक्रमसिंग पाचपुत यांनी विधानसभेमध्ये मुद्दा मांडला। म्हाडा डेव्हलपर्सच्या नावानं गिरणी कामगारांना आणि वारसांना फोन आणि मेसेज येत असल्याचा आरोप। अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी प्रवर्ग प्रवास सवलतीमध्ये सुधारणा होणार। पत्रकारांसाठी नवीन सवलतीची सुद्धा या ठिकाणी लागू करण्याचा प्रस्ताव शासन पातळीवर विचाराधीन, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। पोलीस पत्नी एकता मंचचं आझाद मैदानात आंदोलन, मुंबई पोलीस दलातील पोलिसांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं अशी मागणी। पोलीस पत्नी एकता मंचच्या शिष्टमंडळानं उद्धव ठाकरेंची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आंदोलनामध्ये सहभागी, जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी। रेल्वे प्रशासनाविरोधात सांगलीच्या वसगडेमध्ये शेतकऱ्यांचं रेल्वे रुळावर झोपून आंदोलन, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुणे आणि मिरज रेल्वे सेवेवर याचा परिणाम। बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी अभिषेक कदमचा जामीन रद्द, तर मात्र गुन्हा दाखल असलेल्या अभिषेकच्या पोलीस बहिणीचा सुद्धा जामीन रद्द करा, साक्षीच्या आईची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणी आमदार प्रकाश सोळंकेंची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी, तर हत्या कुणी केली या संदर्भात बाळा बांगर यांचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचंही सोळंकेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। खासदार बजरंग सोनवणेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंची बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जात भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावं या मागणीसाठी काल ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष प्राशन केलं होतं। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली, तर बीड जिल्हा रुग्णालयातनं जाऊन त्यांनी भेट घेतली। दीपक केदार यांच्यासमोरच मृत महादेव मुंडेंच्या आईनं फोडला टाहो। परदेशी महिलेकडून 3.815 किलो क्रिस्टल मेथ जप्त, तर संशयित महिलेवर पाळत ठेवून पुणे डीआरआयची कारवाई। संबंधित महिला दिल्लीहून बेंगळुरूला बसनं प्रवास करत। कार चालकांचा राज्यभरात संप, दरम्यान या पार्श्वभूमीवर उबर कंपनीनं मनमानी दर आकारत ते रद्द करून सरकारी मीटरचे दर आकारावेत यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हा संप सुरू। प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास। अकोल्यातल्या कृषी नगरामध्ये वर्चस्वाच्या लढाईतनं 2 गटात वाद, तलवारीसह बंदूक दाखवत 2 गट भिडले। राड्यामध्ये 8 जण जखमी, घटनास्थळी पोहोचत पोलिसांकडनं 1 जिवंत काडतूसही जप्त। अंबरनाथ पालिकेमध्ये 2 गटात राडा, पार्किंगच्या टेंडरच्या वादातनं हा राडा झाल्याची माहिती। राड्यामध्ये 2 जण जखमी, त्यांच्यावर उपचार सुरू। पुण्यातल्या डेक्कन परिसरातील नदी पात्राजवळ तरुणीचा धिंगाणा, तर या तरुणीनं मद्यप्राशन करत धिंगाणा घातल्याचा पोलिसांना संशय, सध्या या तरुणीला अटक। पुण्यातल्या वारजेमध्ये घरफोडी करायला आलेल्या चोराला रंगेहात पकडलं, पोलीस असल्याचं समजताच चोरट्यानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र वारजे पोलिसांना त्याला पकडण्यात यश। सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये एका खासगी शाळेच्या संस्थाचालकाची विद्यार्थ्यांना मारहाण, संस्थाचालक मोहन माळींनी विद्यार्थ्यांना नाकातनं रक्त येईपर्यंत मारहाण केल्याची माहिती। निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप। मालेगावातील 16 वर्षीय तरुणी अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट, आरोपीचं या ठिकाणी वकीलपत्र कोणत्याही वकिलानं घेऊ नये, वकीलपत्र घेणाऱ्यांना हिंदूंच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा हिंदू जनाक्रोश मोर्चानं दिलाय। नवी मुंबईच्या सीबुट्समधील भाजप जनसंपर्क कार्यालयाची पार्टी गुजराती भाषेत, गुजरातचे आमदार वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जडेजा यांचं हे कार्यालय, मनसे कार्यकर्ते जाताच कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दार लावून घेतलं आणि एका दिवसात गुजराती पार्टी मराठी करा यासाठी आता मनसे आक्रमक।
बीडच्या खासगी कोचिंग क्लासेसमधील लैंगिक छळ प्रकरणातील 2 आरोपींना जामीन मंजूर. विजय पवार आणि आरोपी प्रशांत खाटोकरला बीड न्यायालयाकडून जामीन मंजूर. भिवंडीमध्ये 5 बोगस डॉक्टरांवर पालिका आरोग्य विभागाची कारवाई. संबंधित बोगस डॉक्टर अवैधपणे दवाखाना चालवत होते अशी माहिती. उदयनराजे भोसले यांच्या नावानं चक्क बॉलिवूड अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न. माझे काही लोक आपल्याला भेटायला येत ना, मदत करा असं एक व्यक्ती फोनवरून उदयनराजेंच्या आवाजात सांगायचा. अली अमानत शेख असं त्या व्यक्तीचं नाव. दरम्यान माहीममधील पालिकेच्या न्यू माहीम शाळेची 2 वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेली इमारत धोकादायक श्रेणीत. प्रणिती राऊत, दीपक पवार आणि चिन्मय सुमित यांनी शाळेला भेट दिली. शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पुढील लढाई लढणार असल्याचा निश्चय. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटेंसह पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना बडतर्फ करण्याची मागणी. आमदार चंद्रकांत पाटील, किशोर पाटील आणि अनिल पाटील यांची मागणी. जळगाव ड्रग्ज प्रकरणातील आरोपीशी फोनवरून संभाषणाचे ऑडिओ क्लिप समोर आल्यानं आक्रमक. राज्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यासह अमरावती, यवतमाळमध्ये येलो अलर्ट तर इतर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी. कल्याणमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ. 55 वर्षीयाला जीबीएसची लागण तर खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. नांदेडमधील महाडीबीटी पोर्टलमध्ये येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर संपणार. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईक यांची माहिती. पनवेलमध्ये मालमत्ता करावरील शास्तीमध्ये भरीव सवलत जाहीर. 600 कोटीपेक्षा अधिकच्या आर्थिक भुर्दंडामधनं पनवेलकरांची मुळे सुटका होणार. गँगस्टर शिवा शेट्टीला मुंबई पोलिसांकडून अटक. मुंबईच्या आरे पोलिसांनी शिवा शेट्टीला लातूर पोलिसांच्या ताब्यात दिलं. नांदेड आणि लातूरमध्ये शिवा शेट्टीवर गुन्हे दाखल. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन तर तासगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी मोजणी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांना रोखलं. नवी मुंबईतील खारघरमधील नोकराकडून घरातील दागिने आणि रोख रकमेची चोरी तर चोरट्या नोकराला राजस्थानवरून अटक. 42 लाखांचा मुद्देमाल त्याच्याकडनं हस्तगत. भंडाऱ्यामध्ये एकाच गाडीला 2 वेगवेगळे नंबर प्लेट तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच्या सेवेमध्ये ही गाडी असल्याची माहिती. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्येच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न. पती पत्नीच्या वादातनं हे टोकाचं पाऊल. पोलिसांनी वेळेच रोखल्यामुळे अनर्थ टळला. पालघरच्या कासा हद्दीमध्ये मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीचा मेसेज व्हायरल. सोशल मीडियावरून व्हायरल मेसेज खोटा असल्याची पोलिसांची माहिती. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन. पुरंदर विमानतळासाठी पॅकेज निश्चित तर जमीन देणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी शेतकऱ्यांना 10% भूखंड आणि 4 पट रक्कम देणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय. पुण्यामध्ये पर्यटकांच्या निवास व्यवस्थेची टुरिस्ट होम. दरम्यान पर्यटन व्हिला या योजनेच्या माध्यमातून व्यावसायिकांची संधी उपलब्ध. पर्यटन संचालनालय पुणे विभागामार्फत व्यावसायिकांना नोंदणी करण्याचंही आवाहन. गरोदर तसंच प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डमधील लिफ्ट बंद असल्यामुळे महिलांना नाहक त्रास. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली घटना. गरोदर महिलांना जिन्यावरून उचलून घेऊन जाण्याची वेळ. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या शेटफळ ते चिकलठाण या रस्त्याची दुरावस्था तर वाहन चालकांना याचा नाहक त्रास. अपघाताचाही धोका वाढला. स्वच्छ सुंदर शहर म्हणून मीरा भाईंदरला सन्मान तर राष्ट्रपतींकडून प्रथम नामांकन पत्र. मीरा भाईंदर पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मांनी पत्र स्वीकारलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या मुंगीगुडाम हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित. नदी नाले ओसांडून वाहत असल्यानंतर सुद्धा हे नाले ओलांडून जाण्याची नागरिकांवर वेळ. पुलाच्या मागणीकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष. कारवाई करताना पोलीस आता वैयक्तिक मोबाईलचा वापर करू शकणार नाही. मोबाईलवर फोटो काढून चलान केल्यास आता वाहतूक पोलिसांवर कारवाई. पोलीस विभागाचा निर्णय. नागपुरात बंद घर फोडून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. 1,20,000चा मुद्देमाल त्यांच्याकडनं जप्त. मोठ्या झाडांच्या फांद्या छाटताना 25 पक्ष्यांचा मृत्यू तर 15 पक्षी जखमी. घोडबंदरच्या ऋतू इंक्विलमध्ये ठाणे पालिकेनं फांद्या छाटल्या. गडचिरोलीच्या अहेरी मॉडेल शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता. शिक्षकांची संख्या पूर्ण करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं पंचायत समिती कार्यालयामध्ये आंदोलन. जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये परिचारकांचा आंदोलनाला पाठिंबा तर दरम्यान रुग्णालयातील काही परिचारकांचं काळ्याफिती लावून कामकाज तर वरिष्ठ परिचारकांकडून कामबंद आंदोलन. नंदुरबार शहरामध्ये आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांच्या विरोधात या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये राज्यातील 2,51,000 विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली. दुसऱ्या फेरीमध्ये पुणे विभागातील 43,702 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड. पुण्यात मुंबईमध्ये हायकोर्टाचं फिरतं खंडपीठ स्थापन करावं. पुण्यातल्या विविध वकील संघटनांकडून न्याय यंत्रणेला 10 दिवसांचं या संदर्भात अल्टिमेटम.
पुण्यात हलक्या पावसाची शक्यता, पुढील 3 ते 4 दिवस तापमान स्थिर राहणार, हवामान खात्याचा अंदाज. महिलांना रूढी परंपरेच्या जाळ्यातनं बाहेर काढावं, मोकळं रान द्यावं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन. ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या 155 सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय, नियुक्ती आदेश काढल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. ठाणे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील पटसंख्येमध्ये वाढ, तर जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात 11,000हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश. मुंबईतील दहिसर अंधेरी मेट्रो मार्गावरील प्रवासी संख्येत महिन्याभरात प्रचंड वाढ, दैनंदिन प्रवासी संख्या 30,000वरून 3 लाखांवर, केवळ एका महिन्यात 6 वेळा विक्रमी नोंद. वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची बदली, तर MM सूर्यवंशी यांची आता नियुक्ती, ते नवे आयुक्त तथा प्रशासक म्हणून आता असणार. बदलापुरातील बेंडशीळ रस्त्याच्या पुलावरील संरक्षक कठडे गायब, वाहन चालकांच्या सुरक्षेकडे सार्वजनिक विभागाचं मात्र दुर्लक्ष. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मुंबई शहर 33व्या क्रमांकावर, शहर स्वच्छतेमध्ये यंदा किंचित सुधारणा, मुंबईला यंदा पहिल्या 10 क्रमांकामध्ये येण्यास बराच मोठा पल्ला गाठावा लागणार. नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली, दरम्यान 10 शहरांना पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आयुक्त कैलास शिंदे यांना हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला. जळगावातील आपला दवाखान्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 7 महिन्यांचं वेतन रखडल्याची माहिती, दरम्यान ठेकेदार कंपनी श्री स्वामी एजन्सीच्या भोंगळ कारभारामुळे वेतन रखडल्याचा आरोप. बदलापुरातील गोहत्या करणारे कत्तलखाने जमीनदोस्त, बदलापूर पालिका आणि पोलिसांची धडक कारवाई, विधिमंडळ अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित. धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये उंभरेमधील महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात एल्गार, दारूबंदी विरोधातला मोर्चा ग्रामपंचायतीवर धडकला, दारूबंदी संदर्भात साक्री पोलिसांना महिलांचं निवेदन.